मी दिवसभर ऑफिसमध्ये बसून असते, मला तर काही व्यायाम करायला वेळ नाही मिळत, तर माझं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह कसं होणार? ही कंप्लेंट घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये, क्लिनिकमध्ये म्हणजे ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये बरेच पेशंट्स येतात आणि त्यांच्यासारख्या अजूनही जे हजारो शेकडो लोक आहेत त्यांच्यासाठी हाच एक पर्याय आहे की जरी तुमची लाईफस्टाईल सेडेंटरी असेल, तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करत असाल, तर आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे दिवसभर ॲक्टिव्ह राहणं. साधारण दर 1.5 ते 2 तासानंतर एक छोटासा ब्रेक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बैठी जीवनशैली हे खरं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपलं हृदयाचं आरोग्य, डायबिटीज आणि ओव्हरऑल वेट जे आहे ह्याच्यावरती निगेटिव्ह परिणाम होत असतो, राईट. सो साधारण 1.5 ते 2 तासानंतर जेव्हा तुम्ही ब्रेक घ्याल तेव्हा तुम्ही कुठलाही एक छोटासा एक्सरसाइज करू शकता. म्हणजे एक जिना चढून जाणं, साधारण एक 20 पायऱ्या चढून गेलं, परत त्या तशाच उतरून आलं, किंवा तुमच्याच डेस्कवरती एक 10 ते 15 स्क्वॉट्स केल्या तुम्हाला येत असतील तर. तेही नाही जमलं तर तुम्ही स्पॉट जॉगिंग करू शकता. तुम्ही तुमच्या ब्रेकमध्ये स्ट्रेचिंग करू शकता, जिथे तुम्ही हात, मान, तुमचे पायाचे जे मसल्स आहेत त्यांना स्ट्रेचिंग देऊ शकता. ह्यामुळे थोड्याशा कॅलरीज बर्न होतील, तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि हळूहळू मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी मदत होईल. सो व्यायाम म्हणजे काही असं नाही आहे की सकाळी एकदा 45 मिनटं करून झाला की मग दिवसभर मी फक्त बसून राहू शकते. हे खूप मोठं मिथ आहे आणि या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आपली जी वेगवेगळ्या डिझिजेसची रिस्क आहे ती वाढत चालली आहे. त्यामुळे दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी हे तुम्ही नक्की करू शकता. यातली कुठला व्यायाम तुम्ही करणार आहात तुमच्या वर्क ब्रेकमध्ये ते खाली कमेंटमध्ये लिहून मला नक्की कळवा. तुमच्या स्नेहजनांबरोबर ह्या टिप्स नक्की शेअर करा आणि जस्ट फॉर ॲटला अजून फॉलो नसेल केलेलं तर नक्की फॉलो पण करा. धन्यवाद.